राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या गडहिंग्लज पथकाने 5,69,880 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह पकडला आहे। या प्रकरणी महादेव पांडुरंग साळुंके वय 44 राहणार अंजनगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर, शंकर तात्याबा वगरे वय 43 राहणार मालवंडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आणि दादासाहेब गोरख वाघमोडे वय 39 राहणार अंजनगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या संशयितांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे फाटा येथे रविवारी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली आहे। या प्रकरणी अधिक माहिती अशी की गोव्याहून गोवा बनावटीचा मद्यसाठा एका पिकअप वाहनातून गडहिंग्लज आजरा मार्गे येणार असल्याची माहिती गडहिंग्लज विभागाच्या पथकाला मिळाली। त्यानुसार पथकाने परिसरात गस्त सुरू केली। रविवारी पहाटेच्या दरम्यान एका संशयित बलेरो येताना दिसली। तपासणीमध्ये प्रथम दर्शनी गाडीच्या हौद्यामध्ये टिश्यू पेपरचे 2 मोठे रोल आढळून आले। टेम्पोची अधिक तपासणी केली असता पत्र्याचे गोपनीय कप्पा केल्याचे दिसून आले। यामध्ये विविध ब्रँडचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला। त्यानुसार या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील महादेव पांडुरंग साळुंखे, शंकर तात्यापा वगरे, दादासाहेब गोरख वाघमोडे या तिघांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर अध्यक्ष स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय शिलेवंत, दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, सत्यवान भगत, नरेश करेकर, जवान देवेंद्र पाटील, आशिष पवार, सुशांत पाटील, आदर्श धुमाळ यांनी केली। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।